नमस्कार। आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी विषय भाषामधील स्तर क्रमांक 13 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो हे स्तर अभ्यासणार आहोत। आतापर्यंत आपण मजकुरातील सोपी लहान जोडाक्षरयुक्त शब्द वाचणे हे अभ्यासलो आहोत। आता आपण या घटकातील विद्यार्थ्यांना नवे शब्द समजून वाचता यावेत, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावे, आत्मविश्वास वाढावा, वाचनाची गोडी लागावी या घटकामागचा मुख्य उद्देश। आपण अध्यापन पद्धत प्रश्नोत्तर वापरून एकच अक्षर दोनदा जोडणे, त्यांची विविध रूपे कोणती, त्याचं वाचन आपण चित्र निरीक्षण करून वाक्यरचना कसे करावे हे समजावून घेऊयात। तर मग चला पाहूयात। आता आपण पहिलं चित्र, हे चित्र कशाचे आहे? टक्कलचे। अगदी बरोबर। आता या चित्राचे निरीक्षण करून आपण विविध सोपी वाक्य करूयात। वाक्य पहा, टक्कल असलेला मामा छान दिसतो। या वाक्यात टक्कल हा शब्द जोडाक्षरयुक्त आहे। क ला क जोडून टक्कल हा शब्द तयार झाला आहे। आता पहा, हे आहे दुसरं चित्र। हे चित्र कशाचे आहे? मेणबत्तीचे चित्र आहे। आता या चित्राचे निरीक्षण करून आपण सोपी वाक्य बनवूयात। तर पहा, वाक्य आहे, ही मेणबत्ती आहे। या वाक्यात मेणबत्ती हा शब्द जोडाक्षरयुक्त असून त्यामध्ये त ला त हे अक्षर जोडले आहे। त ला त। तर आता पहा, पुढचं चित्र आहे। हे चित्र कशाचे आहे? किल्ल्याचे। आता आपण या चित्राचे निरीक्षण करून वाक्य तयार करूया। वाक्य पहा, हा किल्ला आहे। बरोबर। आता या वाक्यात किल्ला हा शब्द जोडाक्षरयुक्त असून यामध्ये ल ला ल हा अक्षर जोडले गेले आहे। पुढचं चित्र, हे चित्र कशाचे आहे? चप्पलचे। अगदी बरोबर। आता या चित्राचे निरीक्षण करून आपण विविध सोपे वाक्य बनवूयात। चप्पल किती सुंदर आहेत। या वाक्यात चप्पल हा शब्द जोडाक्षरयुक्त असून यामध्ये प ला प हे अक्षर जोडले गेले आहे। तर शिक्षक मित्रांनो, अशा अनेक प्रकारची विविध चित्र दाखवून आपण विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन लहान लहान सोपी वाक्य तयार करून घेऊ शकतो। विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना, बुद्धीला चालना देण्यासाठी आपण आज शिकलेल्या जोडाक्षरयुक्त वाक्यासंबंधी खेळाद्वारे प्रश्नमंजुषा घेऊ शकतो। तर मग चला सुरुवात करूया प्रश्नमंजुषेला। प्रश्न, खालील वाक्याचे निरीक्षण करून वाक्यात कोणता जोडाक्षरयुक्त शब्द आलेला आहे ते सांगा। आता प्रश्न पहिला पहा। प्रश्न 1, शाळेत लख्ख प्रकाश पडला आहे। पर्याय आहेत, 1 लख्ख, दुसरा आहे शाळेत। मग आता आपलं उत्तर काय असणार आहे? लख्ख। आता ह्या उत्तरामध्ये ख ला ख हा काय झालेला आहे? अक्षर आलेला आहे। आता पहा प्रश्न क्रमांक 2 प्रश्नमंजुषेचा प्रश्न, विद्यार्थी गप्पा मारत आहेत। आता पर्याय आहेत, मारत आणि गप्पा। आता ह्याच्यामध्ये उत्तर असणार आहे आपला गप्पा। गप्पामध्ये प ला प हे अक्षर काय झालेलं आहे? जोडाक्षरयुक्त आलेलं आहे। आता प्रश्न क्रमांक 3, अजय इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे। पर्याय पहा, 1 अजय, 2 इयत्ता। मग उत्तर काय असणार आपलं? इयत्ता। आता इयत्तामध्ये त ला त हे काय झालेलं आहे? आपलं जोडाक्षरयुक्त शब्द आलेला आहे। तर अशा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीने, मनोरंजक पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना विविध अपरिचित मजकुरातील जोडाक्षरयुक्त लहान सोपी वाक्य वाचण्यास प्रोत्साहित करू शकतो। मुलांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो। चला तर मग आपण ही निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपण ही एक पाऊल प्रगतीपथावर टाकूया। विद्यार्थ्याच्या प्रगतीला साथ देऊया
जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.